ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने अनेक पाकिस्तानी हवाई तळांवर हल्ला केला, ज्यामध्ये धावपट्टी, हँगर आणि इमारतींचं देखील नुकसान झालंय। यामध्ये सुक्कूर, नूर खान, त्याचप्रमाणे सरगोधा, भोलारी, जकोबाबाद आणि रहीम यार खान एअरबेसचा समावेश आहे। तर मॅक्सारा टेक्नॉलॉजीनं सॅटेलाइट फोटो घेण्यात आलेत। भारताचं यशही यामुळे उघड झालं। भारतीय नौदलाकडून एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आलाय। प्रत्येक ध्येयासाठी सज्ज, मिशन यशस्वी असं त्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलंय। भारताच्या नौदलाची ताकद आणखी एकदा समोर आली। ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल 70 देशांच्या संरक्षण प्रतिनिधींना माहिती देण्यात आली आहे। या मोहिमेतून भारत आणि पाकिस्तान संबंधाच्या सामान्यपणाची व्याख्या नव्याने करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। रशिया, स्वीडन, नेपाळ, इजिप्त आणि अन्य देशांच्या दूतावासांमध्ये कार्यरत संरक्षण प्रतिनिधींची याबाबत बैठक पार पडली आहे। भारत पाकिस्तान तणाव असताना दुसरीकडे बलुचिस्तानने देखील पाकवर आक्रमण करणार असल्याचा इशारा दिलाय। त्यातच बलूच आर्मीनं भारताच्या कारवाईला पाठिंबा दिलाय। बलूच आर्मीच्या महरंग बलोच इथला एक व्हिडिओ समोर आलेला आहे। सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये भारत कदम बढ़ाओ, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा बलोच नागरिक देताना दिसतात। भारत कदम बढ़ाओ, हम तुम्हारे साथ हैं। भारत कदम बढ़ाओ, हम तुम्हारे साथ हैं। भारत कदम बढ़ाओ, हम तुम्हारे साथ हैं। भारताने उद्ध्वस्त केलेल्या दहशतवादी कॅम्पला पाकिस्तान आता मदत करतोय। उद्ध्वस्त केलेले दहशतवादी कॅम्प पाक सरकार पुन्हा उभारणार आहे। पाक सरकारने दहशतवादी कॅम्प उभारण्याची घोषणा पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी केली आहे। सोबतच मारलेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबाला 1 कोटींची मदत पाकिस्तान सरकार देणार। जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये लष्करानं काल केलेल्या कारवाईत 3 दहशतवाद्यांचा खात्मा झालाय। या अतिरेक्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय। AK-47, मॅगझिन्स, हँड ग्रेनेड, आधार कार्ड, पैसे सापडले।